तुम्ही पाहता आहात महाराष्ट्र वाणी, जिथे तुम्हाला बातम्या पाहायला मिळतात. जनतेचा आवाज, राजकारण, समाजकारण, सामान्य लोकांचे प्रश्न, सुरक्षा, रोजगार, शेतकरी, व्यापार, विद्यार्थी या सर्वांवर प्रकाश टाकणारे एकच न्यूज चॅनल महाराष्ट्र वाणी. काय निर्णय झाला याच्यामध्ये? आजच्या या बैठकीमध्ये महाराष्ट्र मान्य सुप्रीम न्यायालयाने TAT संदर्भात जो निर्णय दिला, 1 मार्च 2027 पर्यंत भारतातील सर्व शिक्षक, 1 ते 8वी पर्यंत शिकवणारे शिक्षक जर TAT उत्तीर्ण झाले नाही तर त्यांची सेवा समाप्त होईल. आणि हेच आम्हाला नको आहे. आमचं असं म्हणणं आहे की TAT जी परीक्षा आहे ही परीक्षा, या परीक्षेला आमचा विरोध आहे असं नाही, पण ज्या परीक्षा त्या तत्सम परीक्षा देऊन आम्ही या सेवेमध्ये तत्कालीन आलोय, ज्यावेळेस आम्ही लागलो त्यावेळेस शासनाने जे काही रूल्स ठरवले होते आमच्या सेवेसाठी, ते रूल्स आम्ही त्यावेळेस पूर्ण फॉलो केले आणि नोकरीमध्ये आलोय. आता ह्या TATची गरज काय? म्हणून 2013 नंतरचे जे लोक, पूर्वी जे सेवेत आहे त्या लोकांना TAT रद्द करावी आणि पुढली जी शिक्षक आमचे ते तर त्या ही परीक्षा ते देऊन नोकरीत आलेलेच आहे. त्यामुळे आज हा निर्णय झाला की ही परीक्षा रद्द केली जावी किंवा पण आयोजन केलेलं आहे. त्यामुळे मग ही परीक्षा रद्द करावी. आणि जर रद्द समजा शासन करत नाही, बऱ्याच दिवसांना आम्ही भांडतो, म्हणून हा उद्या त्याला 5 डिसेंबरला जो मोर्चा आहे आमचा तो त्या संदर्भातच आहे. क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही हा मोर्चा काढून सरकारला हा TATचा जो निर्णय आहे हा फिरवायला लावणार आहे किंवा यामध्ये काय दुरुस्ती करायचं ते शासन निश्चित करेल. या मोर्चा बघून उद्या मोर्चाचा निर्णय पक्का झालेला आहे का? हो, यस, मोर्चा पक्का 1 तारखेला. शासनाने बाजू मांडावी ना मग न्यायालयात. शासनाने याचिका दाखल करावी शासनाने, आणि कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतो, शासनाने या TAT संदर्भात पुनर्याचिका दाखल करावी. शिक्षकांचं काय म्हणणं आहे ते त्या ठिकाणी मांडावं शासनाने. आम्ही तशी परीक्षा देऊन आलोय आम्ही, आणि तशी परीक्षा देऊन त्या काळात ज्या अटी आणि शर्ती होत्या त्या पूर्ण केलेल्या आहे आम्ही, आणि मग नोकरीमध्ये आलोय. शासनाने ते मान्य न्यायालयासमोर सांगावं आणि यातून आम्हाला सूट द्यावी. शासनाकडे गेले होते का? हो, गेलो होतो शासनाकडे. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण मंत्र्यांना भेटलो, महाराष्ट्र सरकारमधील CM ना सुद्धा भेटलेलो आहे, डेप्टी CM ना भेटलेलो आहे. त्यांना महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी, महाराष्ट्रातील जवळजवळ लोकप्रतिनिधींना आम्ही पत्रव्यवहार केलाय. त्यांना जाऊन भेटलो. खासदार, आमदार यांच्या भेटी. शिक्षकांची कुठे या महाराष्ट्रामध्ये तर 5.5-6 लाख शिक्षक. याच्यामध्ये आंदोलन 5 लाख शिक्षक उतरतील उद्या. पूर्ण महाराष्ट्रातल्या शाळा बंद राहतील. ते आपल्या मार्फत आम्ही आवाहन करतोय त्यांना, आपल्याच माध्यमातून. विजय साळकर, उर्दू, मराठी आणि इंग्रजी तिन्ही शाळा सर्व. विजय साळकर, जिल्हा समन्वयक शिक्षक समन्वय समिती, संघटनेचा पाठिंबा आहे पूर्ण. हे आलेले सर्व खाजगी, प्राथमिक, जिल्हा परिषद सर्व संघटना यात सामील आहे. सर्व संघटनेच्या ताकदीनं या जिल्ह्यामध्ये 10,000 लोक या आंदोलनात उतरणार आहे. 100% शाळा बंद राहतील अशी आम्हाला आशा आहे. आणि आपल्या मार्फत आम्ही पुन्हा एकदा आवाहन सुद्धा करतो की सर्वांनी तुमच्या प्रश्नासाठी यामध्ये उतरावं. हे आंदोलन आपल्या जिल्ह्यात किती शिक्षक आहेत? आपल्या 19,000 शिक्षक आहे. त्यांना TAT द्यायचं सांगितलेलं आहे. TAT द्यायचं सांगितलेलं 19,000 सर्व शिक्षकांना TAT कंपल्सरी. परंतु जी लोकांना TAT 1ली ते 8वी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना TAT द्यायची, 53 वर्षापुढील लोकांना सूट दिली, पण ती प्रमोशनसाठी त्यांना ती TAT बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वांनी या आंदोलनाला उतरावं द्यायच्या, ही आमची मागणी. महाराष्ट्र में ये जो शिक्षकों की भर्ती हुई है और पूरे देश में जो हुई है उसके खिलाफ, मतलब TAT लागू करने के खिलाफ सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया कि आने वाले 27 तक जो भी शिक्षक पात्रता परीक्षा यानी TAT पास नहीं करेगा उसकी सेवा समाप्त की जाएगी. ये निर्णय बहुत ही घातक है और शिक्षकों पे अन्याय करने वाला है. इसलिए उसके विरोध में आने वाले शुक्रवार को 5 दिसंबर को पूरे राज्य में शिक्षक समन्वय समिति के माध्यम से पूरे शिक्षकेतर कर्मचारी और संस्था चालक भी उसमें शामिल रहेंगे और पूरे राज्य में ये बंद मनाया जाएगा. ये सामूहिक रजा लेकर ये आंदोलन किया जाएगा. हर जगह से ये जिलाधिकारी को निवेदन दिया जाएगा. इसी ताल्लुक से इस शहर में भी पूरे जिले का जो मोर्चा है क्रांति चौक से निकलकर
जिलाधिकारी कार्यालय पर जाएगा और उस पर ये निवेदन सभी समन्वय समिति के मार्फत दिया जाएगा, जिसमें 9 से 10 हज़ार टीचर शामिल होने की उम्मीद है। और हम सबको निवेदन करते हैं और आह्वान करते हैं कि इसमें सबको आना लाजमी है, क्योंकि महाराष्ट्र शासन ने जो टीईटी का जीआर निकाला, जो शासन निर्णय निकाला 13/2/2013 को निकाला, और ये टीईटी जो लागू की गई ये 2009 से लागू करने का निर्णय अब सुप्रीम कोर्ट ने कहा। इसलिए इसमें शासन की भूमिका है कि शासन ने इसमें दुरुस्ती करने के लिए केंद्र शासन के मार्फत सुप्रीम कोर्ट में पुनर्विचार याचिका दाखिल करना। इसके लिए हम पूरे राज्य के लोग उसमें मोर्चा निकालकर शासन पर दबाव डालने का काम कर रहे हैं और उसमें इंशाल्लाह हमको कामयाबी मिलेगी ऐसी हम उम्मीद करते हैं। उसके साथ साथ संचय मान्यता का निर्णय है, जूनी पेंशन का निर्णय है, ये सब अलग अलग मुद्दे भी है, लेकिन पहला अहम मुद्दा टीईटी का है। उसके साथ अलग अलग डिमांड भी है, तो वो भी हम सब मिलकर उसमें निवेदन में देने वाले हैं। सर, महाराष्ट्र में उर्दू स्कूल कितने हैं और टीचर कितने जो बाधित होंगे? उर्दू के महाराष्ट्र में 4,500 स्कूल है और जिसमें 35,000 टीचर है। उसमें बाधित होने वाले सभी टीचर को लागू कर दिया है केंद्र शासन ने और सुप्रीम कोर्ट ने, इसलिए बाधित होने का सवाल ही नहीं है। ये आज नहीं तो कल सबको लागू होने वाला है। इसलिए माइनॉरिटी को पहले छूट बताई गई थी, लेकिन माइनॉरिटी को भी लागू कर दिया गया है, इसलिए इसमें सबको शामिल होना लाजमी है। सर, आपका नाम और संगठन का नाम? मैं इल्हाजुद्दीन फारूकी, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संगठन राज्याध्यक्ष।